स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हा आहे सॅटर्डेचा ब्लॉग आणि मी शूट केलं पण एडिटिंग करू शकले नाही काही कारणामुळे. तर आज त्याची एडिटिंग केली आणि अपलोडसुद्धा करते. तर सकाळ असते त्यामुळे हिला कसं बाहेर दाखवलं तर तिलाही चांगलं वाटते. आणि इथं छोटे छोटे आंबे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. आणि ही एकटीच घरी होती. मोठ्या मुलीची आज सकाळची शाळा झाली, 12वीचे पेपर होते म्हणून. तर तिला थोडं खिडकीत ठेवलं तर ते त्यातलं कचरं काढते आणि स्वतः खात नाही पण दुसऱ्याला देते ती तो कचरं खायला. आणि आप्पा आले तर आप्पासोबत पण तिला आप्पालाच धरून न्यावं लागतं, पण ते आप्पा तेव्हा तिला पण सांभाळत होते. आणि आमचं कधी पण ती कचऱ्यातच बसते, म्हणजे जेव्हा झाडाला गेलो तर कचऱ्यात बसते आणि टी व्हीकडे एवढं लक्ष राहते की बस. तर तिचं खेळणंही चालू होतं आणि माझे कामही चालू होते. कामं करून तिला पाहणं, ज्यांच्याही घरी लहान मुलं असेल त्यांना माहीतच असेल. तर मला तर वाटते तर ज्यांना 2 मुलं असेल त्यांचं कसं होत असेल काय माहीत. एकसाथ ट्विन्स असतात त्यांचं. पण त्यानंतर माझी अंघोळ वगैरे झाली आणि इथं आप्पा तोपर्यंत मुलीला पाहत होते. आणि त्यांना पण अंघोळ करून द्यावं लागते. माझी अंघोळ झाली, त्यानंतर देवपूजा वगैरे झाली. आणि ह्या देवपूजा करताना सकाळी जर लवकर झालं आणि उठून लवकर झालं ना तर मन पण प्रसन्न होतं. आणि सकाळी उठून जे एनर्जी मिळते ती वेगळीच असते. आणि देवपूजा झाल्यावर तर खूपच प्रसन्न वाटते. आणि इथं मग त्यांचा नाश्ता वगैरे केला. म्हणजे हे माझा नाश्ता 8 ते 9च्या दरम्यान असतो. म्हणजे जास्तीत जास्त आमच्याकडे पोहेच करतात. तर आम्ही पण पोहे खाऊ बोर झालो, पण बाबामुळे त्यांना आवडते त्यामुळे जास्त मग पोहे करण्यात येते. आधी तर मी 2 नाश्ते करायचे, एकीकडे उपमा पण करायची आणि पोहे पण करायचे. पण आता बाबा दोन्हीसुद्धा खातात, तर त्यामुळे पोहे आणि उपमा दोन्ही करते. नाही तर अगोदर तर मी दोन्ही एकाच वेळेस करायची. तर इथं बाबाची अंघोळ झाली होती. त्यांना पण मग कपडे वगैरे घालून द्यावं लागतं. आता तर मी अंघोळसुद्धा करून देते, कारण त्यांना बसायला उठायला भारी जाते हा दुसऱ्या अटॅकनंतर. आणि त्यांना अंघोळ वगैरे झाली, त्यानंतर तिलाही बघावं लागतं. आणि त्यांना सगळं माहीत आहे की हे ब्लॉगिंग करत आहे, तर तू डेली टाकतं काय, हे पण ते मला विचारतात. म्हणजे त्यांचा फुल सपोर्ट आहे. आधी पण जेव्हा मी दुसरं पहिलं चॅनल काढलं होतं तेव्हा पण ते नेहमी विचारायचे, तू रेग्युलर का बरं करत नाही आहे. त्याबद्दल त्यांचं आता पण ते विचारतात. मी डेली टाकूच शकत नाही आहे ब्लॉग. माझे शूट वगैरे सगळे तयार आहे, पण मी ते एडिटिंग करून अपलोड नाही करू शकली. पण ते मला विचारतात, आज अपलोड केला का, किती व्ह्यूज आहे, सगळं विचारतात. पण त्याकडे मी तर आता सध्या व्ह्यूज किती आहे याकडे लक्ष देत नाही. फक्त मला रेग्युलर राहायचं आहे. पण शूट करते, पण ते पण होऊ शकत नाही आहे काही कारणामुळे. नंतर पण मी आता पाहील की रेग्युलर शूट करून व्हिडिओ अपलोड करायचे. पाहतो आता कसं होते पुढे. तर त्यांची तयारी वगैरे झाली. आणि हे सगळं करताना अर्ध्यातून कामं सोडून बाकी पण कसं फोटोवाले वगैरे येतात, तर ते पण अर्ध्यातून कामं हे टाकून द्यावं लागते. आणि फोटो वगैरे पासपोर्टचं आहे, अर्जंट पासपोर्ट, ते पण काढावं लागतं. त्याच्यासोबत त्यांची झाल्यावर हिची अंघोळ, हिची एवढी मस्ती असते. अंघोळ झाल्यावर ती लवकर कपडे घालून देत काहीच नाही. मी हे घरातले कामं करून सगळं व्यवस्थित करून पण मी म्हणजे मी जेव्हा ट्युशन घ्यायची माझं पण इम्प्रूव्हमेंट होती, स्पीकिंगमध्ये पण होती. पण आता सध्या त्याकडे माझं दुर्लक्ष आहे. आणि मला ट्युशनसुद्धा घ्यायची आहे पुढे. तर काय माहीत आता ही तर आम्ही माडीवर राहतो, थोडी भीती आहे तिची. आणि सध्या बाबाचं पण बघावं लागतं आता ह्यावर्षी ट्युशन घेणं होते की नाही काय माहीत. घ्यायची इच्छा आहे, पण घरातलंसुद्धा बघावं लागत आहे. थोडीशी आणखी 2-3 वर्षे झाली असं वाटते त्यानंतर घ्यावं. पण त्याकडे पण जेव्हा माझं दुर्लक्ष होते माझं पण मन दुखते. कारण मला त्याची आवड होती, टीचिंगची आवड आहे, मुलांना शिकवण्याची आवड आहे. आणि ह्या 3-4 वर्षात माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला तो लो नाही झाला पाहिजे. आणि पुन्हापासून मला ते सगळ्याची सुरुवात करावं लागणार आहे. तर बघू आता काय होते पुढे. पण ह्या 3-4 वर्षात मी शाळेत जाऊन शिकवायला लागली होती. म्हणजे 1-2 महिने 2 शाळेत गेली. म्हणजे ती माझी स्वतःची पण शाळा होती, प्रबोधन, आणि एका CBSE स्कूलला पण गेली. पहिल्यांदा भीती वाटली, पण जेव्हा एंट्री केली तर ती पूर्ण आपली भीती निघून जाते. पण
कसं आहे आणि स्पीकिंगची पण प्रॅक्टिस होती. डेली मी बी अंग्रेजी ॲप होती, त्याच्यावर पण मी पण बोलायचे आणि माझे स्टुडंट होते ते पण त्याची प्रॅक्टिस करायचे. त्यांची पण चांगली माझ्यासमोरच मी त्यांना बोलायला लावायची. आणि तुम्हाला पण लहान मुलं असेल तर त्यांना तुम्ही तुमच्यासमोर बसून त्यांना कॉलिंगवर बोलायला लावायचं. पण कधी त्यांना कोणी जर बोलत असेल समोरचा पण आपला नंबर वगैरे देऊ नये, हे मी माझ्या स्टुडंटनासुद्धा त्यावेळेस पण सुद्धा सांगितलं होतं. त्यांच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होती आणि मी पण डेली त्याची प्रॅक्टिस करायची. आणि त्यामध्ये मी एक्सपर्ट म्हणून त्याच्यात अप्लाय पण केला होता. त्याच्यात काही असे काही क्वेश्चन होते आणि रेकॉर्डिंग करून पाठवली होती आणि त्यात पण पेमेंट मिळायचं आपल्याला. आपण किती वेळ बोलतो ते पण माझं तेव्हा झालं होतं. आता जर ते ॲप चालू केली तर पेमेंट वगैरे त्याच्यावर येऊ शकते. तर पाहू, आता मला ते सुद्धा करायचं आहे. आणि हे सगळं पॉसिबल होईल पण जेव्हा मी सकाळी 4ला उठेल. कारण जर थोडं 5ला 6लाही जरी उठले तरी मला इकडे कामाला 2 वाजून जाते. तर त्यामुळे मला ते पण माझे जे इच्छा आहे इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट आणायची, स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची, ते पण माझी पूर्णपणे इच्छा आहे. ते पण मी पूर्ण करणारच आहे. तर ते सगळं पॉसिबल होते कधी, तर ते 4 वाजता उठल्यावर. तसं ते काम करणं एवढं घरातच जर माझा पूर्णपणे टाईम जात असेल तर ते चांगलं नाही. कारण स्वतःचे इम्प्रूव्हमेंट आणि स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करणंसुद्धा आवश्यक आहे. फक्त घरातले कामं करूनच ते पूर्ण होईल असं तर मला वाटत नाही. तर त्यासाठी मी प्रयत्न करेल की 4 वाजता उठण्याचा. आणि हे सगळे ब्लॉगिंग वगैरेसुद्धा करून माझे शूट करणं होते पण मी एडिटिंग करू शकत नाही कारण माझ्या कामातच वेळ निघून जातो. तर एवढे आता पाहू पुढं काय होते. तर माझा प्रयत्न राहील की मी लवकर उठून माझे शूट वगैरे करून एडिटिंग करून अपलोड करायचे. आणि हे सगळं बाबा असताना माझ्या बाबाच्या समोर थोडंसं काही ना काही मी सक्सेस झालेली म्हणजे आयुष्यात झालेली, पायावर चांगली उभी राहिलेली दिसली पाहिजे अशी सुद्धा माझी इच्छा आहे. आता ते कधी पूर्ण होते पण मलाही माहीत आहे की कसं जेव्हा मी प्रयत्न करेल तेव्हाच, मेहनतशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. तर मेहनत करायला तर मी तयार आहे पण आता लवकर उठल्याशिवाय ते काही पॉसिबल नाही आहे. तर आता जेवढे आपण यूट्यूबवर पाहत असेल कन्सिस्टंट असतात. आपल्या कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सक्सेससाठी. आणि बरेच असे ब्लॉगर आहेत की त्यांनी रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले त्यामुळे त्यांना सक्सेस मिळालेले आहे. आणि असे बरेच लोक आहे की त्यांनी यूट्यूब चालू केलं. आता माझंच मी चालू केलं होतं पण मी रेग्युलर राहिली नाही त्यामुळे ते चॅनल पुढं पण सुद्धा जात नाही. आणि त्यावेळेस कसं मी स्वतःच्या चॅनलकडे लक्ष न देता दुसऱ्याचे म्हणजे कशा प्रकारे व्हिडिओज करतात आणि कसं त्यांना सक्सेस याकडे दुसऱ्याचे चॅनल बघून मी हे करत होती. पण आता स्वतः जसं माझं चालू आहे मी तसेच करते. आणि स्वतःचं मी पाहते की आपण कशा प्रकारे आता नवीन आहे त्यामुळे माझ्या बोलण्यात वगैरे चुकत आहे. आणि कसं 10 मिनटं तसं तर किती आपण बोलू शकू कोणासोबत, पण जेव्हा आपण 10 मिनटाचा जरी व्हिडिओ असेल तर त्यात काय बोलावं हे कसं लवकर डोक्यात येत नाही. तर आता इथं सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेले आहे. म्हणजे तिचे पप्पा घरी नव्हते, त्यांना अमरावतीला मालासाठी जावं लागलं होतं तर त्यामुळे थोडासा स्वयंपाक करावा लागला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.